नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर्स वीक्स इन आरोग्य संपदामध्ये. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया श्री संत नामदेव महाराजांच्या अभंगाने. तर अभंग असा आहे: गुळ गुळ गोड न लगे, गुळ गोड न लगे म्हणावा, तैसे देव न लगे वानवा, तैसे देव न लगे वानवा. सेवी तोची चवी जाणे, सेवी तोची चवी जाणे, येरा सांगणा लाजीरवाणे, येरा सांगणा लाजीरवाणे. बरोबर मित्रांनो, बोला पंढरीनाथ महाराज की जय. बरोबर. तर अभंगात सांगितल्याप्रमाणे मित्रांनो की गुंग्याचा गुड, भगवान म्हणजे गुंग्याचा गुड आहे. मुक्याला जसं गुळाची चव जाणवेल पण त्याला सांगता येणार नाही, तसाच काहीसा प्रकार आहे. आणि गुळ म्हटलं की गोडवा आला, गोडवा म्हटलं की आणि जास्त खाल्ला समजा गोड पदार्थ तर त्याचा त्रास होतो. आपण मराठीत म्हणतोच अति तेथे माती. तर आजचा विषय तुम्हाला कळलाच असेल. आजचा आपला विषय आहे मधुमेह, कारणे, निदान आणि उपचार. बरोबर बरोबर. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत KEM मुंबई रुग्णालयातले डॉक्टर व्यंकटेश शिवणे सर. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो. डॉक्टर व्यंकटेश शिवणे, आपण मधुमेह चिकित्सक आहात, थायरॉइड तज्ज्ञ आहात. आपण गेली बरीच वर्ष KEM म्हणजे जवळजवळ 90 पासून KEM रुग्णालयामध्ये आहात आणि तिथे सेवा देत आहात. आंतरस्त्रावी विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ एंडोक्रायनॉलॉजीमध्ये आपण सेवा देत आहात. सोबत मुंबईच्या जसलोक रुग्णालयाशी देखील आपण संलग्न आहात, तिथे देखील सेवा देत आहात. पुढे आपण शिक्षणाविषयी जर चर्चा केली, आपण इंग्लंडमध्ये MRCP ही इंग्लंडमधून पदवी घेतली, रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून पदवी घेतली. पुढे आपण अमेरिकन फेलो ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन्स ही देखील पदवी घेतली. जवळजवळ 20 वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी आहे आणि विविध अनेक शोध निबंध देखील आपण प्रकाशित केलेले आहेत. देशात विदेशात आपण व्याख्यानं देखील दिलेली आहेत. आणि मधुमेह आणि त्याचं जीवन जी शैली आहे त्याचं मॉडिफिकेशन करून, लाईफस्टाईल मॅनेजमेंट करून मधुमेह कसा बरा करावा किंवा त्याच्यावर उपचार करावा याच्यावर विशेष तुम्ही भर देता. ही विशेष तुमची रुची आहे. तर पुन्हा एकदा सर तुमचं स्वागत करतो. थँक्यू. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर सर, पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारावासा वाटतो की हा मधुमेह म्हणजे नक्की काय, आणि आपण जागतिक मधुमेह सप्ताह साजरा करतोय, तर या वर्षाची 2022ची थीम काय आहे त्याविषयी आम्हाला सांगा. मधुमेह म्हणजे रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढणे. सर्वसाधारणरित्या आपल्या रक्तातली साखर 70 ते 120 या एका रेंजमध्ये, पातळीमध्ये नॉर्मल आपण त्याला म्हणतो, 70 ते 120 असायला पाहिजे. काही कारणांमुळं, विशेष करून आपल्या स्वादुपिंडातून इन्सुलिन तयार होतं, ते इन्सुलिन पुरेशा मात्रामध्ये जर तयार होत नसेल किंवा तयार झालेलं इन्सुलिन पेशीवरती काम करत नसेल तर अशा लोकांची रक्तातली साखर ही 120च्या पुढे जाते आणि त्यावेळी त्यांना साखरेचे म्हणजे मधुमेहाचे दुष्परिणाम किंवा लक्षणं जाणवायला सुरू होतात. ह्याला मधुमेह म्हणतात. तुमचा दुसरा प्रश्न आहे की जागतिक मधुमेह दिनानिमित्तची थीम काय. तर ह्या वर्षीची खूप चांगली थीम आहे, एज्युकेट टू प्रोटेक्ट टुमॉरो. जर आपल्याला भविष्य चांगलं आणि उज्ज्वल करायचं असेल आणि भविष्यातले धोके वाचवायचे असतील तर आज मधुमेही रुग्णांसाठी आणि इतर लोकांसाठी सुद्धा रुग्ण शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. बरोबर. स्वामी विवेकानंद म्हणायचेच की भारताला प्रगत व्हायचं असेल तर प्रगत राष्ट्रांप्रमाणे एज्युकेशन गरजेचं आहे. तर हीच यावर्षीची थीम आहे. पुढला प्रश्न भारताविषयीच आहे की भारतात सध्या मधुमेहाची काय स्थिती आहे, किती प्रमाण आहे, ते थोडं सांगा आम्हाला.
आपण जर मागच्या 2 दशकाचा विचार केला तर आपण भारत आता मधुमेहाची जगातली राजधानी होण्याकडे जात आहे. तसा कल दिसत आहे. आज मितीला भारत जगामध्ये चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे, ज्याचे सगळ्यात जास्तीत जास्त पेशंट्स किंवा मधुमेहाचे रुग्ण भारतात आढळतात. जर आकडे सांगायचे झाले तर आज मितीला कमीत कमी 7.7 ते 8 करोड रुग्ण हे मधुमेही आहेत ज्यांचं निदान झालेलं आहे. किंबहुना 2.5 करोड असे लोक असतील ज्यांना मधुमेह आहे परंतु अजूनपर्यंत ते दवाखान्यात गेलेले नाहीयेत. याही पुढे जाऊन मी असं सांगेन की मधुमेहाची आणखी एक स्टेप असते किंवा पूर्वावस्था असते, ज्याला आम्ही प्री डायबिटीस म्हणतो. अशा प्री डायबिटीसचे आणखी 7 करोड रुग्ण भारतात आहेत जे उद्याच्या भविष्यात डायबिटीस त्यांना होणार आहे किंवा मधुमेह होणार आहे, आणि ते पण एक ओझा आपल्याला उचलायचं आहे. तर भारतामध्ये जर आपण 2045 पर्यंतचा विचार केला तर आपण 13 करोडचा आकडा नक्की गाठलेला असू. आणि सर, ही मधुमेहाचं प्रमाण एवढं वाढायचं काय कारण आहे नक्की, ते आम्ही जाणून घ्यायला इच्छितो. मधुमेहाचं सुरुवात तसं बघायला गेलं तर आयुर्वेदामध्ये सुश्रुतांनी सुद्धा मधुमेहाची व्याख्या केलेली आहे, मधुमेहाची लक्षणं सांगितलेली आहेत. आजच्या तारखेला, आज घडीला मधुमेह होण्याची कारणं ही एकतर जेनेटिक किंवा अनुवंशिकता आपण ज्याला म्हणू, की आपले आई वडील, आजी आजोबा, मामा आत्या किंवा फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह, अगदी नात्यातले रक्तसंबंध असलेल्या नातेवाईकांपैकी कुणाला जर मधुमेह असेल तर आपल्याला होण्याचे चान्सेस, शक्यता जास्त आहे. दुसरं आहे, गेल्या 2 दशकामध्ये आपले मुक्त अर्थव्यवस्था म्हणा किंवा कॉर्पोरेट इंडस्ट्री म्हणा, ज्याच्यामुळे आपला व्यायाम कमी झालेला आहे, आपलं एका ठिकाणी बैठीकाम जास्त वाढलेलं आहे, आपल्या आहारामध्ये पूर्णतः फरक झालेला आहे. तर आहारातला बदल, व्यायामाचा अभाव, अनुवंशिकता आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुटलेलं पोट. सुटलेलं पोट हे मधुमेहाचं एक क्लिनिकल साईन आपल्याला म्हणता येईल, की पोट सुटलं असेल तर मधुमेह होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे कसं आपण ओळखू शकतो किंवा डॉक्टर जसं सिटी स्कॅन करतात तसं एखाद्या व्यक्तीला बघून काय काय त्रास असू शकतं ते सांगू शकतात. तर मधुमेहाचे काही प्रकार आहेत का डॉक्टर, त्याविषयी आम्हाला कृपया सांगा. मधुमेह सर्वसाधारणरित्या 4 गटामध्ये विभागला जातो. पहिला आहे टाईप 1 डायबिटीस किंवा टाईप 1 मधुमेह. हा लहान मुलांमध्ये आढळतो. यांच्या स्वादुपिंडातून इन्सुलिन तयार होणं पूर्णतः बंद होतं आणि त्यामुळं अशा लहान मुलांना त्यांच्या पूर्ण आयुष्यभरासाठी इन्सुलिन बाहेरून इंजेक्शन मार्फत घ्यावं लागतं. हा झाला टाईप 1 किंवा पहिला प्रकार. दुसरा आहे जो सर्वसाधारणरित्या जगभरात 98% कॉमन आहे, तो आहे म्हणजे टाईप 2 डायबिटीस, जो स्थूलतेमुळे येतो, जसं आता मी मगाशी सांगितलं, चुकीच्या जीवनशैलीमुळे येतो. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा आहे गरोदरपणात स्त्रियांना येणारा डायबिटीस, जो गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यात किंवा शेवटच्या 3 महिन्यात त्याचं निदान होतं. चौथा प्रकार आहे इतर कॅटेगरी, ज्याच्यामध्ये खूप दारू पिणारे लोक असतील, मद्यप्राशन करणारे लोक असतील, त्यांना स्वादुपिंडाचा दाह होतो, जेणेकरून त्यांना डायबिटीस होतो. स्वादुपिंडाचा कर्करोग असलेल्या काही रुग्णांना मधुमेह होतो. काही औषधं अशी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला मधुमेह होतो. काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, विशेष करून नवजात अर्भकांमध्ये सुद्धा हा मधुमेहाचं प्रमाण आपल्याला आढळलेलं आहे. असे हे चौथ्या कॅटेगरीमध्ये विविध प्रकारचे लक्षणं किंवा विविध प्रकारचे गट त्यामध्ये मोडतात. बरेच डॉक्टरांनी आपल्याला सांगितले, बरेच प्रकार सांगितले. तर हा नवजात शिशूंमध्ये जो मधुमेहाविषयी तुम्ही सांगितलं त्याविषयी थोडंसं जास्त आम्हाला सांगा. आणि जेनेटिक टेस्टिंग, अनुवंशिकताविषयी पण तुम्ही म्हटलं, तर तो पण जोडूनच आम्हाला. खूप चांगला प्रश्न आहे सर. नवजात अर्भकामध्ये जर त्यांच्या जन्माच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये रक्तातली साखर वाढली तर अशा नवजात अर्भकांना आपण निओनेटल डायबिटीस आहे असं म्हणतो. याचे कारण हा निओनेटल डायबिटीस हा टाईप 1 पेक्षा थोडासा वेगळा आहे. ह्याच्यामध्ये आपल्या शरीरात खूप सारे जीन्स आहेत, त्यापैकी एका जीन्समध्ये काही बिघाड झाला तर हा डायबिटीस होतो. केईएम रुग्णालयामध्ये आम्ही आतापर्यंत 7 असे नवजात अर्भकांची जेनेटिक टेस्टिंग केली आणि जे नवजात अर्भक इन्सुलिनवरती होते त्यांचे जेनेटिक टेस्टिंग केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की त्यांच्या स्वादुपिंडात इन्सुलिन तर आहे परंतु ते बाहेर पडत नाहीये. मग आम्ही त्यांना इन्सुलिनच्या बदली अगदी अतिसौम्य मात्रामध्ये मधुमेहाच्या गोळ्या दिल्या, जेणेकरून तो इन्सुलिनचा स्त्राव परत पूर्ववत सुरू झाला आणि अशा नवजात अर्भकांची रक्तातली पातळी एकदम नॉर्मल आली. खूप जेनेटिक टेस्टिंगचा ह्या नवजात अर्भकांचा मधुमेहासाठी खूप खूप फायदा आहे. आणि इनफॅक्ट आता आंतरराष्ट्रीय गाईडलाईन्स पण सांगतात की नवजात अर्भकामध्ये मधुमेह असेल तर तुम्ही जेनेटिक टेस्टिंग करा आणि शक्य झाल्यास तुम्ही अशा मुलांना, अशा लहान अर्भकांना इन्सुलिनच्या बदली गोळ्या देता येतात का ते बघा. बरं, तर मित्रांनो, आपण बघतोय की वेगवेगळ्या तपासण्या देखील आलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला थोडं भविष्य दूरपर्यंत आपल्याला बघता येतं.
आणि त्याच्यावर उपाययोजना किंवा प्रतिबंध पण करता येईल. तर डॉक्टर आम्हाला सांगा की डायबिटीसचे शरीरावर, मधुमेहाचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात त्याविषयी पण आम्हाला सांगा कृपया. मधुमेहाचे डोक्यापासून पायापर्यंत दुष्परिणाम होतात. तर त्यातल्या त्यात आपण व्हायटल ऑर्गन्स किंवा अतिशय नाजूक शरीरातले अवयव जे असतात, पर्टिक्युलरली आपलं हृदय आहे, मधुमेहामुळे हृदयविकारची शक्यता वाढते, मधुमेहामुळे आपलं मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता वाढते, मधुमेहामुळे आपल्या डोळ्याचा मागचा दृष्टीपटल किंवा आपण ज्याला रेटायना म्हणतो त्याच्यावरती रक्तस्राव झाल्यामुळे अंधत्व येण्याचं प्रमाण वाढतं, जे जगभरामध्ये अंधत्वाचं खूप मोठं कारण आहे. मधुमेहामुळे पायाला जखम झाली किंवा पायाला इजा झाली तर ती लवकर बरी होत नाही, ती चिघळते, त्याचं गँग्रीनमध्ये रूपांतर होतं आणि कित्येक मधुमेही रुग्णांना त्यांचा पाय कापावा लागतो. मधुमेह रुग्णांच्या पायाच्या नसांवरती परिणाम होतो, जेणेकरून न्यूरोपॅथी किंवा पायाची जळजळ होणे किंवा पायात गोळे येणे असे त्यांचे लक्षणं त्यांना जाणवतात. मधुमेहामुळे जंतुसंसर्ग वाढतो. मधुमेही रुग्णांना इतर संसर्ग होण्याचे, जसे ट्युबरक्युलोसिस संसर्ग होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळं मधुमेह आपण एक सुपीक जमीन असं समजूया, जेणेकरून जास्तीत जास्त जंतुसंसर्ग मधुमेह रुग्णांवरती होतो. बरोबर मित्रांनो, म्हणजे एका सुपीक जमिनीप्रमाणे जे पण बी त्याच्यामध्ये आपण पेरू तिथे रपटं उगतं, म्हणजे बॅक्टेरियाजला आयतच तिथे गोदाम असतं धान्य आणि इन्फेक्शनला चान्सेस असतात. तर सर हा कसा टाळावा, दुष्परिणाम कसं टाळावा याविषयी पण थोडं सांगा. सर आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती देत आहेत, तर तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न विचारा फोन करून. एक फोन आलेला आहे, तर फोन घेऊया या वळणावर. सुधाकर जींचा फोन आहे. 100 वर्ष आयुष्य. हा फोन घेऊया. सुधाकर जी. हॅलो. हा नमस्कार. आपला आवाज येतोय, प्रश्न विचारा. स्वागत आहे. माझा प्रश्न असा आहे बरं का डॉक्टर, बोला. मला 2 वर्षापूर्वी डायबिटीस झालाय. बर. हा, तर तो मी त्याच्या गोळ्या वगैरे घेतो, बरोबर. तो नियंत्रणात आहे. बरोबर. त्या गोळ्याचे दुष्परिणाम काही होतात का असं विचारायचं होतं. खूप चांगला प्रश्न बरं, सर. बरं. आणि निखिल सरांनी विचारलेला प्रश्न त्याच अनुषंगाने आहे. सुधाकरजींचा प्रश्न पण खूप समर्पक आहे. इनफॅक्ट खूप साऱ्या रुग्णांच्या मनामध्ये ही भीती असते की मी मधुमेहाच्या गोळ्या घेतोय, पण ह्या मधुमेहाच्या गोळ्यांमुळे माझ्या किडनीवरती परिणाम होईल का, किंवा मला दूरगामी काही त्याचे साईड इफेक्ट्स माझ्या शरीरावरती होतील का. मला असं सांगायचं सुधाकरजी की आज मितीला केंद्र सरकारने मान्यता प्राप्त केलेल्या सगळ्या गोळ्या ह्या फेज 2 फेज 3 ह्या प्रोसेसमधून तपासून गेल्यानंतर केंद्र सरकार त्याची मान्यता देतं. मुळात जर तुमची साखर नियंत्रित असेल तर तुम्ही तुमच्या तज्ज्ञांशी कन्सल्ट करून तुमच्या गोळ्यांचा मात्रा कमी करून घेण्यासाठी त्यांच्याशी कन्सल्ट करू शकता आणि तुमच्या जीवनशैलीतला बदल आणखी पुढे वाढवू शकता. मी नेहमी रुग्णांना सांगत असतो की एकदा तुमची रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात आली की त्यानंतर तुम्ही स्वतःहून आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या गोळ्यांचा डोस कमी करण्यासाठी 2 पावलं पुढे जायला पाहिजे, जेणेकरून डॉक्टर तुमच्या गोळ्या हळूहळू कमी करतील आणि ते शक्य आहे. तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की गोळ्यांचे काही साईड इफेक्ट आहेत का. प्रत्येक ॲलोपॅथीमध्ये प्रत्येक गोळीचे काही ना काही दुष्परिणाम असतात. तुम्हाला ज्या गटातल्या गोळ्या तुम्हाला दिल्या गेल्या आहेत त्या गोळ्यांच्या साईड इफेक्टविषयी तुमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील, पण ते संभाव्य धोके टाळण्यासाठी सुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने, जर तुमची साखर कंट्रोल असेल तर गोळ्यांचा डोस कमी करू शकता. डॉक्टर निखिल सरांचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर असं देईन की मधुमेहाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्या रक्तातली साखरेची पातळी अतिशय काटेकोरपणे आपल्याला कंट्रोल ठेवायची आहे. त्यामध्ये HbA1c, ज्याला आम्ही ग्लुकोज मेमरी टेस्ट म्हणतो, त्याचा रिपोर्ट हा 7% कमी, म्हणजे 6.5% पण खाली असला तर ते अधिक श्रेष्ठ, जेणेकरून मधुमेहाचे दुष्परिणाम शरीरावरती कमी होतील. उपाशी पोटीची साखर 100च्या घरात, म्हणजे 100पेक्षा कमी, आणि जेवल्यानंतरची साखर ही 140 ते 150 पेक्षा पण कमी असेल तर ते अतिशय उत्तम. पण मला हे पण सांगावंसं वाटतं की काही वेळेला खूप जास्त टाईटली शुगर कंट्रोल करताना मधुमेह रुग्णांच्या रक्तातली साखरेची पातळी कमी पण होऊ शकते. ते टाळण्यासाठी तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, गोड असा असता आपला विषय आहे आणि अति गोड खाल्ल्याने काय होतं त्याविषयी पण आपण बोलतो. पण हरिनाम जे आहे ते जेवढं घेऊ तेवढं माधुर्य वाढतं. तर असंच श्री मधुराष्टकम आपण ऐकलं असेल, मधुराधिपते रखिलम मधुरम, बरोबर. तर भारतरत्न सुब्बलक्ष्मी, MS सुब्बलक्ष्मीजींच्या आवाजात हे जरूर ऐका. शिवाय पद्मविभूषण जसराजजींच्या आवाजात पण हे गाणं ऐका. सुंदर गाणं आहे. तर तेवढ्यात आम्ही छोटीशी विश्रांती घेऊन परत येतो. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपली चर्चा चालू आहे मधुमेह.
त्याची कारणं, निदान आणि उपचार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करायला KEM मुंबई रुग्णालयातले डॉक्टर व्यंकटेश शिवणे सर आपल्यासोबत आहेत. तर त्यांची स्पेशालिटी आहे मधुमेह चिकित्सक आहेत, थायरॉइड तज्ज्ञ आहेत. तर सर, विश्रांती आपण जेव्हा घेत होतो तेव्हा तुम्ही एक केस आम्हाला सांगितलीत की एक ती 14 वर्षाची मुलगी आली आणि त्याविषयी तुम्हीच आमच्या प्रेक्षकांना सांगा, मित्रांना सांगा. लहान मुलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढतं प्रमाण ही भारतासाठी फार मोठी चिंतेची बाब आहे. आणि मागच्या कोविडच्या 2 वर्षात लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा मुलं बाहेर जाणं बंद झालं त्यामुळे मुलांचं वजन खूप वाढलेलं आहे. यासाठी मुलांना मी कधीच दोषी धरणार नाही. त्यासाठी त्यांचे पालक हे जास्त जबाबदार आहेत असं मला वाटतं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की 14 वर्षाची एक मुलगी तिच्या वडिलांसोबत, जे माझे पेशंट आहेत त्यांच्यासोबत माझ्या क्लिनिकमध्ये आली होती. आणि त्या मुलीला पाहिल्यानंतर मी लगेच वडिलांना सांगितलं की तुम्ही हिची ब्लड टेस्ट करून घ्या, हिला शुगर आणि कोलेस्ट्रॉल जास्त असण्याचे चान्सेस आहेत. तर ते वडिलांनी 14 वर्षाच्या मुलीला कुठे डायबिटीस असतो का असं समजून तेवढं ते मनावरती गांभीर्याने घेतलं नाही. दुर्दैवाने 4 महिन्यांनी तेच वडील मुलीला घेऊन आले आणि त्यांनी मला सांगितलं की इथून गेल्यानंतर साधारणतः महिनाभराने तिच्या छातीत दुखायला लागलं, तिला हार्ट अटॅक आला, हृदयविकार आला आणि तिची इमर्जन्सीमध्ये अँजिओप्लास्टी करायला लागली आणि त्यावेळेला तिची शुगर 500 निघाली. मित्रांनो, लक्षात घ्या की एखादी घटना आपल्याला जर डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुम्ही ब्लड शुगर टेस्ट करायला पाहिजे, तर तुम्ही जर वेळीच केली असती तर कदाचित त्या मुलीची अँजिओप्लास्टी वाचू शकली असती. हे लहान मुलातलं जे स्थूलतेचं प्रमाण वाढत आहे ही भारताच्या भविष्यासाठी अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात आम्ही सर्वे केला. काही राज्यांमध्ये स्थूलतेचं प्रमाण 100पैकी 13% आहे, काही राज्यांमध्ये 27% आहे. तिथल्या लोकांच्या राहणीमानानुसार आणि खाण्यापिण्याच्या शैलीनुसार ते ओबेसिटीचं प्रमाण वरखाली होतं. पण भारतात मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढत आहे. हेच मुलं उद्याचे भावी मधुमेही रुग्ण असणार आहेत. आणि जर वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी, वेळीच त्या गोष्टीला आळा घालण्यासाठी पालकांनी जागरूक होणं जास्त आवश्यक आहे. फारच छान सर. या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. हिंगोलीहून बालाजींचा फोन आहे. नमस्कार बालाजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी बालाजीराव हिंगोलीतून बोलतो सर. बोला राऊत साहेब, बोला. सर, मला विचारायचं होतं की जेनरिक कार्ड मेडिसिन मध्ये आणि हे मॉडर्न कंपनीचे मेडिसिन वापरू शकतो का आणि याच्यात काही फरक आहे का? आणि दुसरा माझा प्रश्न आहे, माझ्या घरात अनुवंशिकता आहे डायबिटीसची आणि पोट पण सुटलेलं आहे. तर मॉर्निंग वगैरे करतो मी, आणखी काय प्रिकॉशन घ्यावं याविषयी माहिती द्यावं. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगाल? थँक्यू राऊत साहेब. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की जेनेरिक औषधं घेतली तर चालतील का? उत्तर होय आहे. केंद्र सरकारने जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा फायदा व्हावा आणि अत्यल्प दरात फायदा व्हावा यासाठी जनऔषधी ही योजना सुरू केलेली आहे आणि निश्चितपणे ती फायद्याची आहे. ब्रँडेड गोळ्या आणि जनऔषधीच्या गोळ्यामध्ये हा फरक आहे की ब्रँडेड गोळ्या ह्या एका कंपनीपुरत्या, त्यांचं ब्रँड नेम हे कंपनीने रजिस्टर्ड केलं असल्यामुळे त्या कॉस्टली असतात. जनऔषधी ह्या सर्वसाधारण गटातल्या असल्यामुळे त्या स्वस्त असतात. तरी पण तुम्ही जेव्हा ब्रँडेडवरून जनऔषधीवरती शिफ्ट होता, तुम्ही तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना कल्पना द्या की मी ह्या औषधांचा चेंज करतोय आणि मी जनऔषधी किंवा जेनेरिक औषधांवरती चेंज करतोय आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही चेंज करू शकता. अर्थात तो तुमचा एक रुग्ण म्हणून अधिकार सुद्धा आहे आणि तो तुम्ही वापरू शकता. तुमचा दुसरा प्रश्न आहे, आता त्याच प्रश्नाला अनुसरून मी सांगतो की मधुमेह रोखता येऊ शकतो का किंवा मधुमेहाचा धोका कुणात जास्त आहे किंवा जीवनशैलीतला बदल कसा करावा. तुम्ही ऑलरेडी रोज सकाळी चालायला जाता, तुम्ही म्हणता पोट सुटलेलं आहे. तर मधुमेह रोखण्यासाठी योग्य आहार आणि योग्य व्यायाम ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मी आयुर्वेदात असं सांगितलं आहे की जर तुमचा आहार चुकीचा असेल तर औषधं काम करत नाहीत आणि जर तुमचा आहार बरोबर असेल तर औषधांची काय गरज आहे. बरोबर, हे आयुर्वेदात सांगितलं आहे. महात्मा गांधींनी आजपासून 80 वर्षापूर्वी सांगितलं होतं की अन्नासाठी, म्हणजे फूड ज्याला आपण अन्न म्हणतो, अन्न हे औषधासारखंच घ्यायला पाहिजे, ना की आपल्या जिभेचे चोचले पुरण्यासाठी खायला पाहिजे. आणि महात्मा गांधींनी आपल्या आयुष्यभर त्याचा अंगीकार केला आणि ते पाळलं सुद्धा. बेंजामिन फ्रँकलिनचं एक वाक्य आहे की टू लेंदन दाय लाईफ लेसन दाय मील, म्हणजे जास्त जगायचं असेल तर कमी जेवा. संस्कृतमध्ये ह्याच्याही पलीकडे जाऊन एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की सर्वे धर्मेषु मध्यमाम, अतिरेक नको. हे जर खाण्याचा अतिरेक आपण टाळला, खाण्याचा अतिरेक म्हणजे काय मित्रांनो, कॅलरीजचा अतिरेक आहे.
मी असं म्हणत नाही की सर्वसाधारण सगळीच जनता जंक फूड्स खाते, पण आपल्या शरीराला, आपल्या वजनाला अनुसरून जेवढी ऊर्जा आपल्याला अन्नातून यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जर ती जास्त येत असेल तर आपलं वजन वाढणार आहे. मग जेव्हा आपण व्यायाम पण करतो असं आपण म्हणता आणि आपलं वजन तरीही कमी होत नाही किंवा पोट कमी होत नाही, त्या ठिकाणी आपल्याला कॅलरी रिस्ट्रिक्शन म्हणजे आपल्या खाण्यातली ऊर्जा कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. मग खाण्यातली ऊर्जा कमी करायची म्हणजे काय? मग अशी निखिल सर विचारले की आहार कसा असावा, तर मधुमेही रुग्णांचा आहार हा संतुलित पाहिजे. सगळ्यात पहिले कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदक म्हणजे काय? गोड पदार्थ म्हणजे साखर. त्यांनी संत नामदेवांचं खूप छान उदाहरण दिलं. आपल्याला साखर पूर्ण वर्ज्य करायची आहे, आपल्याला गूळ पण पूर्ण वर्ज्य करायचं आहे, आपल्याला सगळे गोड पदार्थ वर्ज्य करायचे आहेत, आपल्याला अतिशय जास्त स्टार्चयुक्त पदार्थ म्हणजे भात आणि तांदळाचे पदार्थ कमी करायचे आहेत. मैदा हा आपला, मी तर मैद्याला आपला शत्रू मानतो की मैद्यापासून बनणारे सगळे पदार्थ आपले शत्रू आहेत. मग ते सगळे जंक फूड्स जे असतात ते मैद्यापासून बनतात. आणि सगळ्यात शेवटी आहे तेल, तूप किंवा तेलयुक्त पदार्थ, फ्राईड आयटम्स आपण ज्याला म्हणतो, ते आपण वर्ज्य करायला पाहिजे. हे 4 गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. मग काय जास्त आहारात घ्यायला पाहिजे? आपण हिरव्या भाज्या, आपण सगळ्या हिरव्या भाज्या जास्तीत जास्त घ्यायला पाहिजे. आपण दही, ताक ह्याचा समावेश आपल्या अन्नात करू शकतो. आपण कोशिंबीर किंवा काकडी, टोमॅटो, गाजर, पत्तागोबीचे सलाड आपल्या आहारात वापरू शकतो. आपण आपल्या आहारामध्ये जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल तर फिश किंवा चिकन याचा कालवणामध्ये किंवा रश्श्यामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. हे बदल तुम्ही निश्चित करू शकता. आणि कित्येक प्रश्न रुग्ण मला विचारतात की भाकरी चांगली की चपाती? मी याचं उत्तर देतो की भाकरी पण चांगली आहे, चपाती पण चांगली आहे. कारण ज्या घरच्या स्त्रिया वर्किंग क्लासच्या असतात त्यांना दररोज भाकरी करणं कदाचित नाही जमणार, पण अशा लोकांना चपाती सुद्धा चांगली आहे, गव्हाची चपाती. पण भाकरी म्हणाल तर नाचणी, ज्वारी, बाजरीची भाकरी सुद्धा तितकीच श्रेष्ठ आहे. आणि सरांनी आपल्याला सांगितलं आहाराविषयी आणि सर स्वतःच देखील त्याचं तंतोतंत असं पालन करतात. मगाशी आम्ही चर्चा करत होतो तेव्हा मला कळलं. तर मित्रांनो, पुढला प्रश्न आपण सरांना असं विचारूया की तुम्ही प्रकार सांगताना गरोदरपणातली पण मधुमेह असतो, तर त्याविषयी थोडी माहिती द्या ना आम्हाला. गरोदरपणातला मधुमेह ही भारतातली आणखी एक, मी म्हणेन, माता आणि शिशु किंवा माता आणि अर्भकांना चिंतेत टाकणारी आणखी एक काळजीची बाब आहे. गरोदरपणातला मधुमेह हा गरोदरपणाच्या शेवटच्या 3 महिन्यात किंबहुना काही बायकांना पहिल्या 3 महिन्यात पण येतो, पण शेवटच्या 3 महिन्यात गरोदरपणामध्ये रक्तातली साखर वाढते. बाळ आणि मूल त्यांना जोडणारी जी नाळ असते त्या नाळेतून असे काही हॉर्मोन्स तयार होतात जेणेकरून आपल्या रक्तातली साखर वाढते. ही वाढलेली साखर बाळासाठी जास्त धोकादायक आहे. यामध्ये बाळाची पोटात वाढ खुंटू शकते किंवा बाळाचं वजन पोटामध्ये खूप जास्त येऊ शकतं. साधारणतः 3, 3.5, 4 किलोचं बाळ जन्माला येऊ शकतं. बाळ अकाली गर्भपात पण होऊ शकतो. बाळाच्या भोवतालचं जे पाणी आहे किंवा ज्याला आम्ही ऑलिगोहायड्रोमनियास किंवा पॉलिहायड्रोमनियास म्हणतो, त्या पाण्यामध्ये फरक पडू शकतो आणि एकंदरीत जन्मानंतर बाळाची साखर कमी होऊ शकते. तर बाळासाठी खूप चिंताजनक बाब असते. हे टाळायचं असेल तर जसं आपण मॅरेज काउन्सिलिंग म्हणतो तसं ज्या स्त्रिया ज्यांना उद्या अपत्य हवं आहे त्यांनी त्यांच्या स्त्रीरोग तज्ज्ञांशी कन्सल्ट करून त्यांना भेटून आपल्या वजनाचा पहिले गोषवारा घ्यायला पाहिजे की माझं वजन बरोबर आहे की जास्त आहे, किंवा मला जेस्टेशनल डायबिटीस किंवा गरोदरपणातला मधुमेह येण्यासाठी मी त्या कॅटेगरीत बसू शकते का. आपलं वजन जितकं जास्त कमी असेल प्रेग्नन्सीच्या आधी तितकं प्रेग्नन्सीमध्ये आउटपुट चांगले असतात. कारण मातेला सुद्धा गरोदरपणातल्या मधुमेहामुळे मातेचं सुद्धा ब्लड प्रेशर, रक्तदाब वाढू शकतो आणि मातेला सुद्धा धोकापत होऊ शकतो. म्हणून गरोदरपणातला डायबिटीस हा खूप जास्त चिंताजनक आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांशी जरूर काउन्सिलिंग करायला पाहिजे. बरोबर. आणि सर याचं निदान कसं करावं ते पण जर आम्हाला सांगितलं तर. मधुमेहाच्या, गरोदरपणातल्या मधुमेहाचे जे कॅटेगरीज आहेत आणि आपण सर्वसाधारण मधुमेह रुग्णांचे कॅटेगरीज आहेत ह्याच्या लेवल्समध्ये थोडी फरक आहे. मधुमेहामध्ये आपण त्यांना, मधुमेही स्त्रियांना शेवटच्या 3 महिन्यात किंवा 7व्या, 8व्या किंवा 9व्या महिन्यात आपण त्यांना ग्लुकोजचं पाणी देऊन पाणी प्यायला लावतो आणि त्यांची 3 वेळा ब्लड टेस्ट करतो, उपाशीपोटी 1 तासांनी आणि 2 तासांनी. नॉर्मल आपण जेव्हा फास्टिंग, मी मगाशी सांगितलं तसं 100 जर आपण समजत असू तर गरोदरपणातल्या मधुमेही स्त्रियांसाठी ती 92 इतकी खाली यायला पाहिजे. हे आकडे कुठून आले तर हे आकडे इतके कमी का असले पाहिजेत तर बाळाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी आम्ही असं पाहिलं की 100 वरून ती जर 92 वर आली तर बाळ व्यवस्थित जन्माला येतं. म्हणून उपाशीपोटी गरोदर स्त्रियांची, मधुमेही सगळ्याच गरोदर स्त्रियांची उपाशीपोटीची साखर 92च्या खाली पाहिजे, 1 तासानंतरची 180च्या खाली पाहिजे आणि ग्लुकोज पिल्यानंतर 2 तासांनी ती 153च्या खाली पाहिजे. ह्याला उपाय काय? ह्याला उपाय आहेत गरोदरपणामध्ये जर स्त्रिया लवकर डॉक्टरांकडे आल्या तर आहारात बदल करून त्यांची साखर नियंत्रणात येत आहे. जर ती कंट्रोल येत नसेल तर आपल्याला इन्सुलिनचा वापर करावा लागतो. आणि सर मधुमेहाचे उपचार कसे करावेत याविषयी जरा थोडक्यात जर सांगता आलं तर.
मी मगाशी जसा जीवनशैलीतला बदल सांगितला तसं योग्य आहार आणि योग्य व्यायाम. आहाराविषयी मी बोललो, तर व्यायाम कसा असला पाहिजे. तर मधुमेही आम्ही सगळ्या रुग्णांना सांगत असतो की तुम्ही रोज कमीत कमी 1 तास चालायला जायला पाहिजे. मग कुठले व्यायाम श्रेष्ठ आहेत, तर भरभर चालणे, धावणे, विशेष करून ज्यांना यंग लोक आहेत, जे तरुण लोक आहेत, अशा लोकांनी ते धावायचा व्यायाम करू शकतात. सायकल चालवणे, डान्स करणे, त्यानंतर पोहायला जाणे, हे अतिशय चांगले, ह्याला आम्ही ॲरोबिक्स म्हणतो, हे खूप चांगले व्यायाम आहेत. हे मधुमेह लोकांनी करू शकता. मला इथे एक विशेष बाब अशी सांगायची आहे की आम्ही आता सिद्ध केलं आहे, शतपावली जी आपण वैदिक प्राचीन काळापासून ऐकत आलेलो आहेत, जर सकाळचा नाश्ता, दुपारचा जेवण आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर 15 मिनिटं तुम्ही घरातल्या घरात चाललात तरीही ती शतपावली साखर कंट्रोल आणण्यासाठी कामाला येते. हल्ली आपण दुर्दैवाने जेवण झालं की मोबाईल घेऊन बसतो किंवा झोपतो किंवा आपण इतर कामात बिझी होतो, पण ही शतपावली जर तुम्ही 15 मिनिटं सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी केली तर ती सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. फारच छान. मित्रांनो, आपण बघतोय की आपल्या शब्दाला अधिक वजन असलं पाहिजे, आपल्या अंगाला जास्त वजन असून फायदा नाही, पुढे त्रास होतो. तर अजून एक आपल्याला या वळणावर फोन आलेला आहे, बघूया फोन कोणाचा आहे. नमस्कार शर्मिलाजी, आपलं स्वागत आहे, लातूरहून आहेत. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार शर्मिलाजी, आपण टीव्हीवर आहात. हा, प्रश्न विचारा. नमस्कार सर, जय गुरुदेव. डॉक्टर, नमस्कार. हा, मला एक विचारायचं होतं तुम्हाला. विचारा. हा, नमस्कार सर. विचारा, आपला प्रश्न विचारा. मला एक विचारायचं होतं डॉक्टरला. मला डायबिटीस आहे आणि माझ्या पायामध्ये थोडंसं माइल्ड पाणी झालेलं होतं आणि ऑर्थोपेडिक डॉक्टरनी मला सांगितलं की ह्या गोळ्यांनी तुम्हाला परत शुगर वाढेल. बर. हा, पुढे विचारा. हा, सलग प्रश्न विचारा तुमचा. शुगर वाढेल आणि मग अशा अजून कुठल्या गोळ्या आहेत की त्यांनी शुगर वाढेल? बरं, चालेल, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. खूप चांगला प्रश्न आहे. युजली सर्वसाधारणरित्या आता त्यांनी सांगितलं पायात पाणी झालंय, त्याचा अर्थ आहे की काहीतरी बोनमध्ये इन्फ्लमेशन झालंय, ज्याच्यासाठी ऑर्थोपेडिक डॉक्टरनी स्टिरॉइड्सची औषधं त्यांना दिली असावीत, असं सर्वसाधारण अंदाज आपल्याला बांधता येईल. स्टिरॉइड हे असं औषध आहे, स्टिरॉइड हे संजीवनी पण आहे, पण स्टिरॉइडचे खूप सारे 101 साईड इफेक्ट सुद्धा आहेत. सर्वसाधारण कॉमन साईड इफेक्ट स्टिरॉइडचा आहे रक्तातली साखर वाढणे. तुम्ही डॉक्टर किती डोस देतात त्यावरती पण तो रक्तातल्या साखरेचं प्रमाण वर खाली होऊ शकतं, पण स्टिरॉइडनी साखर वाढते हे निश्चित. आणि ज्यांना स्टिरॉइड दिले गेलेत, खूप साऱ्या लोकांना कधी कधी लंग्समध्ये किंवा फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन असेल किंवा इतर काही ऑटोइम्युन आजार असतील तर त्यासाठी डॉक्टर स्टिरॉइडचा वापर करायला सांगतात. हे स्टिरॉइड वापरताना आपण नियमित आपली साखर तपासणी करणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त आणखी काही अशी औषधं आहेत, जसं डायुरेटिक टाईपच्या काही ब्लड प्रेशरच्या गोळ्या आहेत, त्यांनी शुगर वाढू शकते. परंतु सर्वसाधारण सगळ्यात जास्त कॉमनली ज्याच्याने शुगर वाढते हे आहे स्टिरॉइड्स. मी उदाहरण देतो, कोविड-19मध्ये स्टिरॉइडचा खूप वापर करण्यात आला. म्हणजे आपण बघितलंय की भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा सगळीकडे स्टिरॉइड म्हणजे पेशंटला काही लंग्समध्ये थोडा जरी कोविडचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपण त्याच्यावरती स्टिरॉइड दिले आणि अशा लोकांची शुगर वाढली. तर कोविड-19 नंतर शुगरचं प्रमाण खूप जास्त वाढलं. स्टिरॉइड हे त्याला कदाचित कारणीभूत असू शकेल. आणि म्हणून स्टिरॉइड जेव्हा तुम्हाला दिलं गेलं जातं, तुम्हाला डायबिटीस नसला तरीही तुम्ही शुगरची तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण स्टिरॉइडने डायबिटीस होऊ शकतो. शर्मिलाजी, फारच छान प्रश्न विचारला. मित्रांनो, तुम्ही छान प्रश्न विचारताय, असेच तुम्ही फोन करून प्रश्न विचारा. फक्त आपला प्रश्न सलग विचारा, म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण समावेश करू शकतो आणि सरांकडून जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. पुढला प्रश्न सर मला असा विचारायचा आहे की डायबिटीज म्हटलं की इन्शुलिन विषयी बऱ्याच जणांना भीती असते, तर त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. इन्सुलिन जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो तेव्हा पेशंट निश्चित दुसरा डॉक्टर शोधतो. हे पेशंटला वाटतं या डॉक्टरला काही जमत नाही म्हणून तो मला इन्सुलिनची प्रिस्क्रिप्शन देतोय, आपण दुसरा डॉक्टर बघूया जो कुठल्या ना कुठल्या गोळीने माझी शुगर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल. अर्थात ही पळवाट आहे. इन्सुलिन मित्रांनो, आज मागच्या वर्षी 2021 साली आम्ही 100 वर्ष इन्सुलिनच्या जेव्हा इन्व्हेन्शन झालं, संशोधन झालं, तेव्हापासून आपण 100 वर्ष पुढे आहोत. तर इन्सुलिन म्हणूनच ज्यांनी ते इन्सुलिन तयार केलं, डॉक्टर बेंटिंग, त्यांच्या जन्मदिवसा प्रत्यर्थ आपण 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून निवडतो. आणि हे इन्सुलिन काही वेळेला आपल्याला वाचवण्याचं काम करतं.
उदाहरणार्थ टाईप 1 प्रकारचे जे लहान मुलं आहेत त्यांना आयुष्यभर इन्सुलिन दिवसातनं कमीत कमी 2 ते 3 वेळा किंबहुना 4 वेळा पण घ्यायला लागतं. पण टाईप 2 लोकांच्या मधुमेह रुग्ण जे आहेत त्यांना एखादा जंतुसंसर्ग झाला असेल, पायाला एखादी जखम झाली असेल किंवा न्यूमोनिया झाला असेल किंवा ट्युबरक्युलोसिस झाला असेल किंवा एखादी दुसरा इतर आजार झाला असेल ज्याला हॉस्पिटलाइज होण्याची आवश्यकता असेल तर काही काळासाठी डॉक्टर्स त्यांना इन्सुलिन देतात. किडनीचा प्रादुर्भाव ज्या वेळेला होतो त्यावेळेला इन्सुलिन जास्त परिणामकारक काम करतं, गोळ्या नाही. कारण गोळ्या किडनीचा डॅमेज परत वाढवतात. म्हणून अशा पेशंट्सला इन्सुलिन कामाला येतं. काही पेशंट्स असे असतात ज्यांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं असतं किंवा इतर कोणत्या छोट्या छोट्या ऑपरेशन्स करून घ्यायचे असतात, त्यांच्यासाठी इन्सुलिन हे त्यावेळेला शुगर कंट्रोल करण्याचं काम करतं. इन्सुलिनविषयी भीती बाळगायचं काही कारण नाही, कारण इन्सुलिनची डिलिव्हरी सिस्टीममध्ये मागच्या 40 वर्षात खूप सारा फरक पडलेला आहे. आता पेनमध्ये इंजेक्शन इन्सुलिनचं अवेलेबल आहे, ज्याची सुई ही 31 नंबरची आहे. म्हणजे ती आपल्या सर्वसाधारण डोळ्याला दिसत पण नाही इतकी लहान सुई आहे, ती टोचली जात नाही. तर तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करताना जर तुम्हाला थोड्या कालावधीसाठी इन्सुलिन असेल तर तुम्ही त्यांच्या सल्ल्याने जरूर घ्यायला पाहिजे. आपण डॉक्टर तुम्हाला इन्सुलिन तेव्हा सांगतात ज्या वेळेला या तर तुमचे 3 किंवा 4 प्रकारच्या गोळ्यांवरती साखर कंट्रोल येत नसेल किंवा त्या घडीला गोळ्या तुमची साखर कंट्रोल आणण्यासाठी साखर कंट्रोल आणण्यासाठी त्या ठिकाणी उपयोगी पडत नसतील. मग अशा ठिकाणी मला असं वाटतं की इन्सुलिन घेणं काही वाईट नाही आहे, इन्सुलिन घ्यायला पाहिजे. इन्सुलिन घेताना इन्सुलिन व्यवस्थित शिकून घ्या. तुमचे आता खूप सारे डायबिटीस एज्युकेटर्स डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये असतात, नर्सेस असतात, खूप सारे फार्मसिस्टसुद्धा इन्सुलिन कसं घ्यायचं ते चांगल्या पद्धतीने शिकवतात. ते तुम्ही तुमचे डॉक्टर्स पण शिकवतात, तर त्यांच्याकडून तुम्ही शिकून घ्यायला पाहिजे. योग्य मात्रात इन्सुलिन घ्यायला पाहिजे. मग इन्सुलिनचे साईड इफेक्ट काय आहेत का? होय, इन्सुलिन ही आपली रक्तातली साखर एकदम वेगाने कमी करते. त्यामुळे रक्तातली साखर प्रमाणाच्या खाली येणे हे इन्सुलिनचा एखादा साईड इफेक्ट असू शकतो. त्यामुळं इन्सुलिन जेव्हा डॉक्टर तुम्हाला चालू करतात तेव्हा त्यावेळेला तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करणं आवश्यक आहे. वेळेवर आहार घेणं आणि पोषक आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घरच्या घरी तुमच्या साखरेची पातळी तपासू शकता आणि तुमच्या डॉक्टरांना ते कळवू शकता. फारच छान डॉक्टर व्यंकटेश शिवणे जी आपल्याला छान माहिती देत आहेत या विषयावर. आणि या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे, गोविंदजींचा फोन आहे नांदेडहून. तर नमस्कार गोविंदजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, गोविंद कुलकर्णी बोलतोय नांदेड. हा बोला. नमस्कार. हा, आपला प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. हा, नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार, विचारा सर. सर, आता मी नुकताच 2 महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झालेलो आहे. हा, सलग विचारा प्रश्न. बोला सर, बोला. 2 महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झालेलो आहे. आतापर्यंत काही मला डायबिटीसची काही शिकायत नाही. तर तुम्ही पुढे सुद्धा येऊ नये या दृष्टीनं लाईफस्टाईल कशी असावी. बरोबर. बरं, फारच छान प्रश्न विचारलाय. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगाल सर, तुमच्या आवडीचा विषय आहे. मधुमेह मला तुम्हाला असं सांगायचं की मधुमेहाचा प्रतिबंध शक्य आहे का, ह्याचं उत्तर 80% होय आहे. जेनेटिक्स वगळता बाकी 3 गोष्टी तुमच्या हातात आहेत. जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकता. जर आई वडिलांना डायबिटीस असेल तर मला व्हायची शक्यता जास्त आहे. पण योग्य आहार जो मी मगाशी सांगितला, योग्य व्यायाम जो मी मगाशी सांगितला, आणि तिसरं म्हणजे पोटाचा घेर. त्याविषयी आता मी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो की आम्ही भारतीय स्त्रियांसाठी आणि भारतीय पुरुषांसाठी मापकं नेमून दिलेली आहेत की पुरुषांचा पोटाचा घेर हा 90 सेंटीमीटरपेक्षा कमी असला पाहिजे, म्हणजे साधारण 32 ते 32.5 इंचाच्या पेक्षा कमी. आणि स्त्रियांच्या पोटाचा घेर हा 80 सेंटीमीटरपेक्षा कमी असला पाहिजे. प्रत्येक 1 सेंटीमीटरमध्ये जर त्यात वाढ झाली तर आपल्याला मधुमेह होण्याचा रिस्क हा 2.5 ते 3% वाढतो. त्यामुळं पतली कमर ज्याला आपण म्हणतो ते त्याचं आपल्याला आय थिंक आपल्याला त्याकडे वळावं लागेल. आणि आपले पोट जे आहे आणि कंबर जे आहे ते जितकं जास्त कमीत कमी पातळ असेल आणि सुटलेलं नसेल तर मधुमेह होण्याचे चान्सेस पुढे चालून भावी आयुष्यात ते कमी होतील. फारच छान. सर, तुम्ही लहान मुलांमधल्या मधुमेहाविषयी आम्हाला सांगत होता, टाईप 1 डायबिटीज विषयी, तर थोडं अजून खोलून त्याच्यावर सांगा आम्हाला. टाईप 1 प्रकारचा डायबिटीस हा मुलासाठी जितका वेदनादायक आहे तितकाच टाईप 1 प्रकारचा डायबिटीस हा त्या मुलांच्या पालकांसाठी जास्त वेदनादायक आहे. आमचा अंतःस्राविकी विभाग केईएम गेल्या 15 वर्षापासून साधारणतः 2007-08 मध्ये आम्ही इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च बरोबर रजिस्ट्री चालू केली आणि आम्ही टाईप 1 प्रकारच्या मधुमेही रुग्णांना आमच्यातर्फे इन्सुलिन आणि शक्य झाल्यास आम्ही त्यांना ग्लुकोमीटर्स किंवा मशीन्स टेस्ट करण्यासाठी पण देतो. या मुलांचं आयुष्य इन्सुलिनवर अवलंबून असतं. हे जर मुलं इन्सुलिन 1 किंवा 2 दिवस घेतले नाही तर ते लगेच सिरियस होतात आणि त्यांना ते ICU मध्ये ॲडमिट व्हायला लागतं.
जर ह्या मुलांनी रेग्युलर इन्सुलिन घेतलं आणि त्यांच्या साखरेची पातळी कंट्रोलमध्ये ठेवली तर हे मुलं सुद्धा इतर लोकांसारखं सर्वसाधारण आयुष्य जगू शकतात. पुढे चलून काही मुली असतील ज्या टाईप 1 डायबिटीसच्या आहेत, त्यांना लग्नासाठी अडचणी येतात किंवा फर्टिलिटीसाठी अडचणी येतात, असं काही नाही आहे. जर साखर कंट्रोल असेल आणि व्यवस्थित डायबिटीस टाईप 1 अशा मुलींनी किंवा लहान मुलींनी जर व्यवस्थित डायबिटीस मॅनेज केलेला असेल तर त्यांच्या लग्नासाठी किंवा त्यांना मातृत्वासाठी पण काही अडचणी येत नाहीत. मला असं वाटतं की अशा लोकांना आज आपण हेल्प करण्याची गरज आहे. असे खूप सारे लोक आहेत. मी एक उदाहरण नक्की देईन की आमच्या हॉस्पिटलमध्ये एक पॅरेंट्स असे आहेत जे कोकणातून आपल्या 2 टाईप 1 मुलांना इन्सुलिन देण्यासाठी 20 किलोमीटर सायकलनी स्टेशनपर्यंत यायचे. स्टेशनहून ते मुंबईला यायचे, मुंबईहून आमच्याकडून इन्सुलिन घेऊन जायचे आणि ते अजूनही येतात. आणि एका वडिलाला आपल्या 2 टाईप 1 डायबिटीस मुलांना सांभाळताना किती तारेवरची कसरत करावं लागते ह्याचं उदाहरण आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांना अनेक सेवाभावी संस्था आहेत, अनेक इव्हन फार्मास्युटिकल कंपन्या पण अशा मुलांना मदत करतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पण अशा मुलांच्या मदतीसाठी पाऊल उचललेलं आहे. पण ह्या प्रकारच्या लोकांना फायनान्शियलपेक्षा मोरल सपोर्ट, त्यांना मोरल सपोर्टची जास्त आवश्यकता आहे आणि आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. त्यांना जाणून दिलं पाहिजे की यू आर वन ऑफ द पार्ट ऑफ द कम्युनिटी, यू आर नॉट आयसोलेटेड. जेव्हा त्यांना कळेल की तेही समाजाचा एक घटक आहेत आणि इन्सुलिन घेतलं तर ते सर्वसाधारण आयुष्य जगू शकतात, आय थिंक देन दे विल कॉन्कर इट. आज आमच्याकडे टाईप 1 डायबिटीसचे मुलं चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आज आमच्याकडे टाईप 1 डायबिटीसच्या 2 मुलांनी लॉ केलेला आहे. आज आमच्याकडे टाईप 1 डायबिटीसचा एक मुलगा नॅशनल लेवलवरती फुटबॉल खेळतो आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. फारच छान, फारच छान. सरांनी छान उदाहरणं पण दिलेली आहे आणि इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये पण आपण फार व्यक्तिमत्व असे बघतो की ज्यांना टाईप 1 डायबिटीज आहे आणि ते त्याच्यावर मात केलं आहे. तर मित्रांनो, गोड खाण्यावर थोडी बंधनं तुम्हाला जाणवत असतील, पण गोड बोलण्यावर बिलकुल बंधन नाही आहे. तर जब भी अपना मुख खोलिये, मीठी वाणी बोलिये. तर इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपली लाडकी वाहिनी, ज्याचं नाव आहे सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज मधुमेह या विषयावर चर्चा चालू आहे. जागतिक मधुमेह सप्ताह चालू आहे. त्यानिमित्त मधुमेह, त्याची कारणं, निदान आणि उपचार याविषयी चर्चा सुरू आहे. KEM रुग्णालय मुंबई येथून आपल्यासाठी खास डॉक्टर व्यंकटेश शिवणे आपल्यासोबत आहेत. आणि सर, मगाशी तुम्ही सांगत होतात कोविड-19, म्हणजे प्रेक्षकांकडून प्रश्न आलेला की स्टेरॉइड विषयी आपण चर्चा केली. तर कोविड-19 आणि मधुमेह याच्यात काय संबंध आहे, याच्यावर थोडा मला सांगा. आम्ही KEM हॉस्पिटलमध्ये जेव्हा आम्ही संशोधन केलं त्यानंतर आम्हाला लक्षात आलं, सुरुवातीच्या पहिल्या लाटेमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की मधुमेही रुग्णांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव हा इतर रुग्णांपेक्षा थोडा जास्त गंभीर स्वरूपाचा होता. म्हणजे त्यांच्यामध्ये CT स्कॅनचा जो कोविड स्कोअर आपण म्हणतो तो लंग स्कोअर असेल किंवा त्यांच्यामध्ये इतर अवयव फेल होणे, जसं काही पेशंटला कोविड-19चा प्रादुर्भाव झाला त्यावेळेस हृदयविकार पण आला, खूप लोकांना डायलिसिसची पण आवश्यकता पडली. तर मधुमेही रुग्णांचा आउटकम तितका चांगला नव्हता. परंतु कोविड नसलेल्या रुग्णांपेक्षा मधुमेही रुग्णांना हा कोविड-19चा धोका अतिशय जास्त गंभीर आहे. आपण म्युकोरमायकोसिस किंवा पांढरी बुरशी त्याविषयी पण मागे त्याच्याविषयी खूप चर्चा झाली. त्याची औषधं पण राज्य सरकारने उपलब्ध करून दिली. तर कोविड-19 आणि मधुमेह हा थोडंसं चांगलं कॉम्बिनेशन नाही आहे. आपल्याला माहिती नाही, अजूनही आपण कोविडचे काही केसेस आपल्याकडे निघत आहेत, उद्या चलून एखादा म्युटेशन, त्याविषयी संशोधन चालू आहे. आपल्याला आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेळोवेळी सूचना करेलच. पण आपल्यासाठी यातनं काय धडा आहे? आपल्यासाठी एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण मधुमेही असू आणि आपली साखरेची पातळी अगदी नियंत्रणात असेल, म्हणजे HbA1c 7% खाली, उपाशीपोटीची साखर 100च्या घरात आणि जेवल्यानंतरची साखर 140 ते 150च्या घरात असेल तर कोविडच काय किंवा इतर जंतू संसर्ग होण्याचं प्रमाण पण अतिशय जास्त कमी असेल. आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे लॉंग कोविड सिंड्रोम, जे आता हल्ली पेपरमध्ये आपण वाचतो की लॉंग कोविड नंतर हा लॉंग कोविड सिंड्रोमचा पण डायबिटीस पेशंटमध्ये थोडा जास्त प्रादुर्भाव आहे. आता स्टिरॉइड वापरल्यामुळे साखर वाढली आणि त्याच्यामुळे दुष्परिणाम झाले का मधुमेहामुळे झाले, हा थोडा संशोधनाचा विषय राहील. पण ओव्हरऑल बघता आपण जर बघायला गेलो तर कोविडचा आणि कोविड-19 आणि डायबिटीसचं तेवढं चांगलं कॉम्बिनेशन नाही आहे. म्हणून मधुमेह रुग्णांनी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, मधुमेह हा जो विषय आहे आणि त्याच्या विविध जे घटक आहेत किंवा समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर काय परिणाम होतोय ते पण आपण बघितलं. सरांनी आपल्याला एक्झाम्पल दिलं.
आणि तर लहान मुलांच्या स्थूलतेविषयी तुम्ही एक आम्हाला उदाहरण दिलं, तर ह्या स्थूलतेचा, लहान मुलांमधील स्थूलतेचा आणि मधुमेहाचा काही संबंध आहे का? तर थोडक्यात आम्हाला त्याविषयी. लहान मुलांमध्ये टाईप 2 प्रकार, ज्याला आपण अनुवंशिक मधुमेह म्हणू, त्याचं प्रमाण वाढत आहे आणि जेनेटिक असणे हे एक कारणीभूत आहे, परंतु चुकीची जीवनशैली हे जास्त कारणीभूत आहे. मुलं हल्ली जेवताना मोबाईल घेऊन बसतात किंवा टी व्ही लावून बसतात आणि मग जेवायला जातात, जेवण करतात. आयुर्वेदात काय सांगितलंय? तन्मना भोजनगतम चित्तः, म्हणजे तुमचं जेवणात लक्ष असलं पाहिजे. मी म्हणेन जेवताना लक्ष असलं पाहिजे म्हणजे काय वाढलं हे किंवा काय चवीचं आहे ते महत्त्वाचं नाही आहे, तर किती कॅलरीज तुम्हाला वाढल्या गेल्या ते पण बघणं महत्त्वाचं आहे. खरा आयुर्वेदिक अर्थ तो मी समजेन, तन्मना भोजनगता चित्त. मुलांना वाढताना त्यांनी टी व्ही बघत किंवा मोबाईलवर बसल्यानंतर जेव्हा ते जेवतात तेव्हा अननोटिसिंगली किंवा नकळतपणे ते जास्त कॅलरीज इंटेक करतात. आणि आता मगाशी मी सांगितलं की व्यायामाचा अभाव, मुलं हल्ली खेळायला जाताना दिसत नाहीत. मुलांना त्यांचा अभ्यास असतो, त्यानंतर क्लासेस असतात, त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा होमवर्क असतो. त्यामुळे ह्या मधुमेहासाठी कुठेतरी पालक जबाबदार आहेत असं मला वाटतं. मग काय करायला पाहिजे? तर मी मगाशी ज्या आहाराच्या गोष्टी सांगितल्या त्या पालकांनी स्वतः अंगीकारल्या पाहिजेत. जेव्हा पालक स्वतः अंगीकारतील त्यावेळेला ते मुलांमध्ये येईल. बरोबर. आणि व्यायाम करताना सुद्धा मुलांसोबत पालकांनी सुद्धा व्यायाम करणं अतिशय जास्त आवश्यक आहे. म्हणून माझ्याकडे अशी काही मुलं आली, स्थूल मुलं, तर मी त्यांच्या पालकांना व्यायामाची शिक्षा देतो. शिक्षा म्हणजे जसं मुलांना वाटतं छडी मारतो तसं शिक्षा देतो. ते करणं अतिशय आवश्यक आहे. ही उद्याची भारताची भावी पिढी ही निरोगी राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं ह्याच्यावरती माझा जास्त फोकस असतो आणि मी स्थूल मुलांच्या बाबतीमध्ये जास्त संवेदनशील आहे. त्यांच्या पालकांना मी परत परत विनंती करतो की आपल्या मुलांचं वजन नियंत्रित आहे की नाही हे तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञांकडून जाणून घ्या. जर ते वाढलेलं असेल तर त्यांच्या आहारात बदल करणं अत्यंत आणि इमिडिएटली करणं आवश्यक आहे आणि त्या मुलांना व्यायामाची सवय लावणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर मित्रांनो, आजकालची मुलं आपण बघतो मोबाईलवर जास्त खेळतात, तर अंगठ्याचा व्यायाम होऊन फायदा नाही, पूर्ण शरीराचा व्यायाम झाला पाहिजे. तर म्हणून आपण लहान मुलांच्या क्लिनिक्समध्ये पण आजकाल बघतो की फुटबॉल ठेवलेला असतो किंवा काहीतरी शारीरिक हालचाल व्हावी या दृष्टीने असतं. तर आणि सरांविषयी सांगायचं झालं, सर 10वी 12वीत बोर्डात पण आलेले, संस्कृत हा त्यांचा आवडतीचा विषय आहे, प्रेम आहे संस्कृतवर. तर सर पुढे ग्रामीण भागाविषयी आणि सोयी सुविधांविषयी मधुमेहाच्या काय आहेत त्या पण आम्हाला जाणायला आवडेल. मागच्या 2 दशकामध्ये भारतामध्ये खूप सारं संशोधन झालं. ग्रामीण भागातलं मधुमेहाचं प्रमाण आणि शहरी भागातलं मधुमेहाचं प्रमाण किंवा निमशहरी भागातलं मधुमेहाचं प्रमाण ह्यामध्ये तफावत जरूर आहे. पण मी असं म्हणेन की मुक्त अर्थव्यवस्थेबद्दल जे मी मगाशी सांगितलं की आहाराच्या पद्धती ह्या पूर्णतः यू गो फ्रॉम टाउन, म्हणजे मुंबईसारख्या शहरातून तुम्ही एखाद्या खेडेगावात गेला तरी आहाराच्या पद्धतीमध्ये तुम्हाला बदल झालेला आढळेल. आता गावोगावी मोटरसायकल्स आलेल्या आहेत, बाईक आहे. त्यामुळे पूर्वी जो शेतकरी दिवसाला 5 मैल चालणे किंवा 7 मैल किंवा 10 मैल चालायचा आणि शेतात काम करायचं, तर हल्ली बाईकवरती किंवा स्कूटीवरती शेतात जाताना दिसतो. यामुळं ग्रामीण भागात स्थूलतेचं प्रमाण वाढलं. ज्या आहाराच्या पद्धती शहरीकरणात आहेत, शहरी भागात आहेत, त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आल्या, जिल्ह्याच्या ठिकाणानंतर त्या तालुक्याच्या ठिकाणी पण उपलब्ध झाल्या आणि निश्चित त्या ग्रामीण भागात पण पोहोचलेल्या आहेत. त्यामुळं बटाट्याचे वेफर्स जर तुम्ही मागाल तर ते तुम्हाला ग्रामीण भागात पण मिळतील आणि एखाद्या खेडेगावात पण मिळतील. तर ही जी फरक पडली आहेत मागच्या 20 वर्षांमध्ये, ह्यामुळं ग्रामीण भागातलं मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे. आता त्या लोकांना प्रश्न असतो आणि आपली मानसिकता काय आहे की जोपर्यंत मला त्रास नाही तोपर्यंत मी दवाखान्यात जाणार नाही. त्यामुळं जर एखादा शहरातला व्यक्ती असेल ज्याचं कॉर्पोरेट किंवा त्याच्या ऑफिसतर्फे दरवर्षी मेडिकल चेकअप होतं, तर त्या मेडिकल चेकअपमधून मधुमेहाचं निदान कधी ना कधी होऊन जातं. किंवा आईवडिलांना डायबिटीस असेल तर शहरी लोकांना मधुमेहाची तपासणी करण्याच्या सोयी असतात. ग्रामीण भागात म्हणाल तर राज्य सरकारने ग्रामीण रुग्णालयात मधुमेहाची चाचणी करण्याच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कोविड-19मध्ये राज्य सरकारने खूप छान अगदीशा प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत ग्लुकोमीटर्सचं प्रोव्हिजन केलं आणि त्यांना ते ग्लुकोमीटर देऊन तिथे येणाऱ्या पेशंटला मधुमेह आहे का हे तपासणी करायला सांगितलं. अंगणवाडी सेविकांना पण त्याचं ट्रेनिंग दिलं गेलं. त्यामुळं ग्रामीण भागात हेल्थ केअर फॅसिलिटीज आहेत. आज आपण त्याची मदत घेणं आवश्यक आहे. त्यामुळं हा शिक्षणाचा काय म्हणतात रुग्ण शिक्षणाचा जो पार्ट आहे तो ग्रामीण भागापर्यंत जास्त पोहोचला पाहिजे, कारण तो अनडायग्नोज्ड आहे. म्हणजे आजपर्यंत त्याचं जास्त व्याप्ती आपल्या लक्षात आलेली नाही आहे, परंतु ते जेव्हा लक्षात येते ज्या वेळेला ऑलरेडी उशीर झालेला असतो. म्हणून ग्रामीण भागामध्ये जर रुग्णांना डायबिटीस चेक करायचं असेल तर मेक इन इंडिया अंतर्गत केंद्र सरकारने खूप साऱ्या कंपन्यांनी ग्लुकोमीटर पण बनवले.
अत्यल्प दरात ते ग्लुकोमीटर पण उपलब्ध आहेत. तुम्ही पाहिजे तर ते ऑनलाईन घेऊ शकता, तुम्ही पाहिजे तर ॲमेझॉनवरून घेऊ शकता. 500-600 रुपयात ग्लुकोमीटर मिळतात. दर 3 महिन्याला 4 महिन्याला तुम्ही स्वतः घरच्या घरी आपली साखर तपासू शकता, तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता. बहुतांश डॉक्टरांकडे साखर तपासण्याच्या सोयी उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन, तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून साखर टेस्ट करू शकता. पण करणं आवश्यक आहे. साखर ही एक असा आजार आहे, मधुमेह असा आजार आहे जो आरशात बघून दिसणार नाही, किंवा हाताला जसं ताप आल्यानंतर मी सांगू शकेन की मला ताप आहे. शरीराच्या आत काय चाललंय हे तपासल्याशिवाय लक्षात येत नाही. म्हणून मी विशेष करून ग्रामीण भागातल्या लोकांना सांगेन की तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी या बाबतीत जरूर चर्चा करावी. ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जावं, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा करावी आणि तपासणी जरूर करून घ्यावी. फारच छान सर. शेवटची 3-4 मिनिटं बाकी आहेत आपल्याकडे. तर आम्हाला जाणायला आवडेल की रक्तातली शर्कराची लेवल कमी येते, ज्याला आपण हायपोग्लायसिमिया म्हणतो, तर ती कशी ओळखायची, आणि सोबत जर तुम्ही आम्हाला डायबिटीजमध्ये पायाची काळजी कशी घ्यावी याविषयी पण थोडक्यात सांगा. ज्या मधुमेही रुग्णांना इन्सुलिन चालू असतं किंवा काही थोड्याशा स्ट्रॉंग, म्हणजे आपण अतिशय जास्त ताकदवर गोळ्या देतो, त्या रुग्णांमध्ये रक्तातली साखरेची पातळी एकदम वेगाने खाली येऊ शकते. ती खाली आल्यानंतर त्याच्या 2 गटामध्ये वर्गीकरण, त्याच्या लक्षणं 2 गटात आपण मोजतो. पहिले तर जे पेशंटला कळतंय की माझी शुगर कमी होते, म्हणजे पेशंटला घाम येणे, त्याच्या छातीत धडधड करणे, हाताला कापरी भरणे, त्यानंतर थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटणे, किंवा एकदम असं हलतंय की आपलं शरीर हलतंय की काय असं वाटणे, हे त्याचे लक्षण आहेत. हे पेशंटला जाणवतात. काही वेळेला पेशंटला हे लक्षणं जाणवतात, पण पेशंट दुर्लक्ष करतो. त्याच्या नंतरच्या टप्प्यामध्ये मग मेंदूला पुरवठा होणारा साखरेचा पुरवठा कमी होतो आणि पेशंट चक्कर येऊन पडतो, आणि मग तो या तर अनकॉन्शियस होतो किंवा सेमी कॉन्शियस होतो. मग जर त्याचे नातेवाईक बाजूला असतील तर त्यांना कळतं की साखर कमी झालेली असेल. अशा वेळेला इन्सुलिन असेल किंवा गोळ्या असतील, आपण तातडीने साखरेचं पाणी, जर पेशंट गिळू शकत असेल तर आपण तातडीनं साखरेचं पाणी, पिठी साखर असेल किंवा साखरेची पूड असेल, त्याचं पाणी पेशंटला प्यायला देऊ शकतो जर पेशंट जागा असेल. पण पेशंट जर अनकॉन्शियस असेल तर त्याला दवाखान्यात नेईपर्यंत तुम्ही त्या पिठी साखरेची पेस्ट तयार करून पेशंटच्या तोंडात, जसं आपण तोंडाच्या ओठाच्या आतमध्ये ठेवू शकतो, जेणेकरून आपल्या लाळे वाटे ती साखर लवकरात लवकर रक्तामध्ये येईल आणि थोडासा पेशंटला त्याचा फायदा होईल. आणि मग अशा पेशंटला लवकरात लवकर आपल्या बाजूच्या दवाखान्यात घेऊन जाऊन तिथे साखर मोजून गरज पडल्यास त्यांना सलाईन देऊ शकतो. ह्याचं प्रमाण जर टाळायचं असेल तर रेग्युलर आपली साखर तपासावी. जर आपली साखर नियंत्रणात आली तर आपल्या साखरेच्या गोळ्या किंवा इन्सुलिनची मात्रा डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी करून घ्यावी, जेणेकरून हायपोग्लायसिमिया होणार नाही. आता पायाविषयी म्हणाल तर पाय आणि हृदय, मी डायबिटीस पेशंटला सांगतो की पायाची काळजी हृदया इतकीच घ्यायला पाहिजे. कारण पाय आहेत तर आपण जगामध्ये इकडे तिकडे फिरू शकतो. आपण असं बघितलंय किंवा प्रत्येकाच्या पाहण्यात आहे की मधुमेहामुळे आपल्याला पाय कापावा लागला, मग ते हल्ली फिरत नाहीत किंवा काठी घ्यायला लागते किंवा जयपूर फूट किंवा आर्टिफिशियल फूट त्यांना बसवायला लागतो. पायाचे मुख्यतः 2 वेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम मधुमेहामुळे होऊ शकतात. एक, आपल्या पायाच्या ज्या नर्व्ज आहेत त्या नर्व्जवरती साखरेमुळे परिणाम झाल्यामुळं टच म्हणजे स्पर्श किंवा पेन किंवा दुखणे, टाचणी वगैरे टोचल्यानंतर आपल्या जे काही दुःख जाणवतं ते दुःख ह्या मधुमेही रुग्णांच्या पायाला जाणवत नाही. आणि ते दुःख जाणवत नाही त्यामुळं काटा घुसला किंवा एखादी काच घुसली तर ते त्यांना समजत नाही. आणि ज्या पेशंटला हा त्रास आहे त्या पेशंटनी रोज खाली जमिनीवर आरसा ठेवून आपला पाय आरशावर बघायचा आणि आरशात बघायचं की आपल्या पायाला काही त्रास झालाय का, किंवा आपल्या घरातल्या इतर फॅमिली मेंबर, कुटुंबातले इतर सदस्य आहेत त्यांना सांगायचं की माझ्या पायाला कुठे जखम आहे का. पण हे रोज करावं. हे एक भाग झाला. दुसरा आहे, रक्तवाहिन्यामध्ये जर ब्लॉकेजेस आले तर रक्तवाहिन्यातल्या ब्लॉकेजेससाठी त्याच्याही गोळ्या उपलब्ध आहेत, तर त्यावरती तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही मार्गदर्शन करू शकता. फारच छान डॉक्टर साहेब, तुम्ही इथे आलात आणि वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला छान माहिती दिली. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आरोग्य संपदाच्या पूर्ण टीमतर्फे तुमचे खूप खूप आभार. मित्रांनो, संत कबीरदासजींची एक दोहा आपण घेऊया. ऐसी बाणी बोलिए मन का आपा खोए, ऐसी बाणी बोलिए मन का आपा खोए, औरों को शीतल करे, औरों को शीतल करे, आप हो शीतल होय, आप हो शीतल होय. याच संदेशासोबत आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. धन्यवाद. थँक्यू.